यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहेत आपले अरुण बेडे सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकरुणीय भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत कबीर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख यांना त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज बहुजन प्रतिपालक हे आपण जे म्हणतो, आणि दुसरी जी बाजू आहे ती म्हटल्यानंतर ब्राह्मण लोक शिवाजी महाराजांना ब्राह्मण पालक, ब्राह्मण प्रतिपालक हे जे म्हणजे बहुजनांची दिशाभूल करतात, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर शिवाजी महाराज हे बहुजन पालक कसे होते, बहुजनांचे कैवारी कसे होते, ते आपण एका मुद्द्यानं बघूया. शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व होतं, शूरवीर, बलाढ्य आणि शत्रूला चरचर घाम फोडणारे, ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रामध्ये विजयी होणारे, शिवाजी महाराजांची जी व्याख्याता आहे कि शिवा आता है तो हवे से आता है और हवे से जाता है, और साधा साधा इंसान नहीं है, असं जे त्यांचे दुश्मन त्यांच्याबद्दल बोलत होते, ते किती सत्य आहे आणि किती असत्य आहे याचा इतिहास संशोधकांनी विचार करावा, लेखन करावं. आणि जे शिवाजी महाराज म्हटल्यानंतर कसे घडले, तर याचा जो इतिहास आहे हा थोडासा आपण बघूया. शिवाजी महाराजांची आई जिजाई यांचा जन्म 2 जानेवारी 1598 ला सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा इथं झाला. आणि त्यांचे जे वडील होते, सिंदखेड राजाचे जे राजे होते लखुजी जाधव, हे त्यांची 5वी कन्या. आणि शिवाजी जिजाऊ यांचं जेव्हा लग्न झालं, ते वेरूळचे मालोजी भोसले यांच्याशी, त्यांचे वडील शहाजी भोसले, आणि हे जे वेरूळचे जे राजे होते, तर यांचं जे घराणं होतं, भोसले घराणं, जाधव घराणं, निंबाळकर घराणं, शिर्के, पालकर, हे जे घराणे होते हे राजेशाही होते. आणि या राजेशाहीमध्ये देवगिरीचा किल्ला आणि विजापूर हे यांचे राज्य होते, पण हे खालसा झाले. हे खालसा झाल्यामुळे हे जे शूरवीर, जे लढवय्ये जे घराणे होते, हे घराणे मुघल कुतुबशाह, औरंगजेब, हे जे मुघल जे घराणे होते यांच्यामध्ये सरदार आणि सैनिक आणि जहागीरदार हे यांना मिळाले. पण यांना असं जाणवलंय की हे शूरवीर आहात, बलाढ्य आहेत, आणि अगर भोसले घराणं आणि जाधव घराणं एकत्र आलं तर हे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करू शकतात. तर याची भनक जेव्हा मुघलांना लागली, तर त्यांना ते अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं की अगर हे मराठे एकत्र झाले तर आपलं जे राज्य आहे हे राज्य चालणार नाही. तर ते यांच्यामध्ये काय करायचे, भांडण लावण्याचा प्रयत्न करायचे, अधूनमधून यांच्या चकमकी व्हायच्या.
तर अशीच निंबाळकर घराण्याच्या जे हत्ती होता तो हत्ती म्हणजे उसाणला आणि हे जे कारण झालं या कारणामध्ये गोंधळ झाला आणि छोटीशी चकमक झाली. या चकमकीमध्ये जिजाऊचे जे मोठे भाऊ होते दत्तोजीराव तर यांचा वध जे शहाजीराजे शहाजीराजे तर यांचे जे चुलत भाऊ होते संभाजी महाराज यांच्या हातून झाला. आणि जेव्हा हा वध झाला तेव्हा जिजाईच्या वडिलांना राग अनावर झाला लखुजी जाधवांना आणि त्यांनी संभाजी महाराजांचा वध केला. आणि जेव्हा हा वध केला त्यामध्ये शहाजीराजे पण मनामध्ये आले असतात त्यांच्यावरतीही वध केला पण शहाजीराजे त्याच्यामध्ये वाचले. आणि याचा परिणाम असा झाला की जिजाऊंना असे वाटले की जाधव घराणं आणि भोसले घराणं अगर हे दुसऱ्यांच्या राज्यासाठी रक्त सांडत असतील तर का नाही आपल्या स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडले तर बहुजनांचेही चांगले होईल आपले स्वतंत्र राज्य येईल असे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न घोटमळत होता. त्यांच्या मनामध्ये असा विचार आला. आणि कालांतरानं जेव्हा शहाजीराजांना कर्नाटकला जावं लागलं आणि शिवाजी महाराज आणि जिजाऊ हे जे सोनेरी किल्ल्यावरती होते तर त्या दरम्यान शहाजीराजांनी जेव्हा आले तर तेव्हा त्यांनी जिजाऊला ही जी कहाणी आहे ती सांगितली. अगर आपण स्वराज्य स्थापन केलं तर कसं होईल तर जिजाऊ म्हणाले की काही हरकत नाही. मी तोच विचार करत होते की आतापर्यंत आपण मोगलांसाठी आपले रक्त सांडत होतो पण हेच रक्त आपण आपल्या स्वराज्यासाठी सांडले तर लोकांचं कल्याण होईल चांगलं होईल भलं होईल. आणि ही जी इच्छा आहे ही इच्छा त्यांनी ताबडतोब अंमलामध्ये आणली. कारण का की पुणे आणि कर्नाटक तर ही जी शहाजीराजांची जहागीर होती तर ही जहागीर त्यांना मिळालेली होती. तर त्या पिरियडमध्ये मुघलांचे जे सरदार होते मुरारजी देव ते यांनी पुण्यामध्ये गाढवांचा नांगर काढला होता आणि ती जी भूमी आहे त्या भूमीवरती अशुभ म्हणून त्यांनी असं संकेत दिला होता. तर तिथं 12 फुटाची जी पहार होती ती पहार रोवली आणि त्याच्यावरती फाटकी चप्पल आणि तुटलेला झाडू आणि फाटलेले शर्ट वगैरे ते त्यांनी लावले. की त्याचा अर्थ होता की ही जी भूमी आहे ही सगळी अशुभ आहे शापित आहे. पण जिजामातेने जेव्हा पुण्यामध्ये आल्या आणि त्यांनी ती जागा बघितली तर त्यांनी म्हटलं की आपलं जे नगर आहे ते नगर आपण इथं बसवूया. तर त्या नगराला त्यांनी जिजा नगर हे नाव दिले. तेव्हा त्यांनी सोन्याचा नांगर त्या जमिनीवरून फिरवला आणि सगळे जे लोक होते ते लोकांना बसवलं. आजचं जे पुणे शहर आहे ते जिजाऊ नगर आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा शहाजीराजांनी सांगितलं की अगर आपल्याला राज्य करायचं असेल तर आपली जे प्रजा आहे प्रजा पाहिजे वस्ती पाहिजे आणि इलाका पाहिजे. तर मग काय करायचं तर ती जी पुण्याची जी जागा आहे तिथं पूर्ण जिजाई नगर जे बसवलंय तर तेव्हा शहाजीराजांनी त्यांना एक स्वतंत्र मुद्रा आणि भगवा ध्वज शिवाजी महाराजांना दिला. आणि जेव्हा हे ध्वज आणि मुद्रा दिली तेव्हा शिवाजी राजांनी मनाशी ठरवलं की आपण जे हे राज्य आपल्याला उभं करायचं आहे निर्माण करायचं आहे. तर त्यांनी जे आगळपगळ जातीचे जे मुलं वगैरे होते सर्वांनाच एकत्र केलं सवंगडींना एकत्र केलं आणि वयाच्या 16व्या वर्षी ही एक फौज तयार झाली. आणि त्यांनी जेव्हा
तोरणागडावरती स्वारी केली आणि तो तोरणागड जिंकलाय आणि त्याच्यावरती विजयी पताका त्यांनी लावल्यात. तर असं करताना जिजाऊंना कुठंतरी खंत वाटत होती. थोडस त्यांना काही गोष्टी पटत नव्हत्या. कारण काय की शिवाजी महाराजांनी कितीही लढाया लढल्या आणि जिंकले तरी त्यांचे दुश्मन दुसरे ब्राह्मण लोक वगैरे झाले आणि मराठ्यामधूनच जे काही सरकार होते त्यांना छत्रपती ते मानायला तयार नव्हते. तर त्यांना म्हटल्यानंतर एक त्यांना खंत होती की या राज्यामध्ये मला छत्रपती बनवायचं आहे, छत्रपती तयार करायचे आहेत, तर काय करावं. तर ही जी गोष्ट आहे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सांगितली आणि शिवाजी महाराजांनी ही गोष्ट पटली. कारण शिवाजी महाराज हे स्वाभिमानी होते, कणखर पाण्याचे होते आणि छोटीशी गोष्ट त्यांना अगर पटली नाही तर त्या गोष्टीचे ते पूर्ण विश्लेषण करून त्यांचा अर्थ ते समजून घ्यायचे आणि दुसऱ्यांना सांगायचे आणि कोणी हायलाइट केली तर त्याला ते थोडंसंही सूट देत नव्हते. अशा पद्धतीनं जेव्हा शिवाजी महाराजांनी ही गोष्ट आपले जे सहकारी होते, सल्लागार होते, सेनापती होते त्यांच्या समोर जेव्हा व्यक्त केली तर स्वराज्याची जे विचार आहेत त्यांच्यामध्ये पण हा विचार रुजू झाला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला हे राज्याभिषेक तर करायचं आहे पण याच्यासाठी कोण तयार होणार आहे. कारण त्यांनी बरेचसे गोष्टी विचारपूस केल्या, ते समाजामध्ये गेले, त्यांना मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये पैठणला, पण कोणताही ब्राह्मण तयार होईना. त्या प्रेटमध्ये यांना थोडीशी शंका निर्माण झाली, काय करावं काय नाही. तर पैठणचे जे गागा भट्ट होते वाराणसीला होते, तर त्यांना जास्तीत जास्त सोन्याच्या मुद्रा वगैरे देऊन पैसे वगैरे देऊन त्यांना तयार केलं आणि त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी रायगडावरती बोलवले. तर जिजाऊ मातेंना असं वाटलं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या ज्या राज्याभिषेक आहे तर त्या पद्धतीची जे अंमलबजावणी आहे ते सर्वांनी नियमाप्रमाणे केली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. गागा भट्ट आले, जिजाऊ मोठ्या सिंहासनावरती बसल्या आणि शिवाजी महाराजांना सोन्याचं आसन वगैरे तयार करण्यात आले. जे सरदार सैनिक याचे तेव्हा जिजाऊ त्यांना आशीर्वाद द्यायच्या आणि प्रत्येकांना असं वाटायचं की आम्ही या स्वराज्याचे राजे आहे, आमचं राज्य आहे. या पद्धतीनं हे सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आणि शेवटी शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या समोर गेले आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना वंदन केलं आणि गागा भट्टांनी जे राज्याभिषेकांची जी सुरुवात आहे ती सर्व सुरुवात केली. पूर्ण रायगड दणाणून गेलो, तोफांच्या आवाज झाले आणि जिकडे तिकडे आनंद व्यक्त करण्यात आला. आणि ज्या बहुजनांसाठी शिवाजी महाराजांनी अहोरात्र मेहनत घेतली, कष्ट केले, तर ते शेतकऱ्यांचे, गरिबांचे, बहुजनांचे राज्य उदयास आले. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज हे गरिबांचे, बहुजनांचे हे तारणकर्ते होते, त्यांना साथ देणारे होते. त्यांच्यासाठी जिजाऊंनी जे स्वप्न बघितले होते ते साक्षात खरे ठरले आणि त्यांनी आचरणात उतरवले. तर अशा या महान शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो. त्याच पद्धतीनं संत गाडगे महाराज यांचीही जयंती आहे, त्यांनाही मी वंदन करतो. आणि आज संत रविदास यांची पण जयंती आहे, त्यांना पण मी तिरिवार वंदन करतो. एवढं बोलून मी माझ्या जागेवर बसतो. जय हिंद.